युद्धजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी जी आहे ती मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। आपण आता कलिंगडच्या प्लॉटवरती आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही पूर्ण प्लॉट जी आहे हा काढणीला आलेला प्लॉट आहे आणि शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करून हा प्लॉट जी आहे ती आणलेला आहे। आता ह्याची काढणी सुरुवात करण्याच्या वेळीच नेमकं धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गाराचा पाऊस पडला, वादळी वारा झाला आणि त्यामध्ये या कलिंगडाच्या पिकाला मोठी हानी निर्माण झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे मुळातच कलिंगडाची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। कलिंगडला भाव नाही आहे मार्केटमध्ये, व्यापारी कवडीमोल किमतीने ही कलिंगड मागत आहेत। मात्र लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कलिंगड शेतकरी जी आहे ती उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते। मोठा खर्च केलेला आहे शेतकऱ्यांनी, मात्र त्याच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। या येडशी गावापाशी वडगाव गाव आहे आणि या गावामध्ये आपण आता आहोत। शेतकरी आपल्या बरोबर आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे की माल काढणीला आलाय, काय परिस्थिती, व्यापारी आले होते का? हो, काय म्हणले व्यापारी? 1-2 रुपये, 2.25 रुपयानं मागून गेले. 2 रुपयानं मागितला। किती एकरचा प्लॉट आहे? 2-2.5 एकरचा प्लॉट आहे. 2.5 एकरचा। किती खर्च झाला? 3च्या पुढे गेला आसपास, 3 लाखाच्या आसपास. 3 लाख खर्च झाला आणि व्यापाऱ्यांनी 1.25 रुपये किती म्हणले? 2-2.25 नसेल. 2.25 रुपयांनी मागितले। कसं परवडणार? नाही परवडत. खर्च पण निघत नाही ह्याचा सांगितलं. त्याच्यामुळे अवघड आहे सर. पाऊस कधी झाला? परवा दिवशी झाला पाऊस, वाऱ्यासह झाला मोठा. बर, आता काय पर्याय? काही नाही, रोटर केल्याशिवाय पर्याय नाही. रोटर करणार, माल तर भरपूर आहे। ही परिस्थिती बघा, शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेले आहेत। रोटर करून उपयोग काय होणार दादा? रोटर करून उपयोग काय होणार आहे? पर्याय काढावा लागेल ना काहीतरी। नाही साहेब, काय पर्याय नाही. काहीतरी पर्याय काढावा लागेल, खचून जमणार नाही ना आपलं। शेतकरी आपण, नाही काय पर्याय नाही, काहीच पर्याय नाही। ही बघा, ही परिस्थिती आहे धाराशिव मध्ये आणि ही म्हणजे ही नाही आहे की व्यापारी 2.25 रुपयांनी ही माल मागतात। अगदी उत्कृष्ट पद्धतीने व्यापाऱ्यांनी जपलेला माल आहे आणि शेतकरी अक्षरशः हतबल झालाय। शेतकरी परेशानीत आहे, पण पंचनामे देखील झालेले नाहीत असं सुद्धा शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि काहीतरी मदत त्यांना मिळावी ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।